नेहमीप्रमाणे सकाळी उठून नाश्ता वगैरे करून कामासाठी बाहेर पडलो. सकाळचं एवढं काय वाटत नाही, पण जसजसे सूर्यदेव डोक्यावर येत जातात ना, तसतसा पारा मात्र वाढत जातो. त्यामुळे सोबत थंड पाण्याची बाटली ठेवावीच लागते. जेव्हा शिमगा होता, तेव्हा पण असंच ऊन पडत होतं. तेव्हा वाटत होतं मे महिन्यात काय होईल. आणि आता बघता बघता मे महिनासुद्धा संपत आला आहे. सर्व आवरून लगेच बाईकला किक मारली आणि निघालो मार्केटला. आता ओपन दिसणारा कातळ काही दिवसांनी पूर्ण हिरवाईने नटून जाणार आहे. तर नमस्कार रामराम मंडळी, मी तुषार तर डायरेक्ट स्वर्गभूमी कोकणातून माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आत्ता आहे ना, डिझेल आणि पेट्रोलची कमतरता जाणू लागली आहे. कारण बघावं तिकडे नुसत्या पेट्रोलवरती वाहनांच्या रांगात दिसत आहेत. त्यामुळे जेवढा प्रवास टाळता येईल तेवढा टाळायला पाहिजे. तर आता आहे मी बरोबर हातकंब्या तिठ्यावरती आणि गॅससाठी एवढी मोठी रांग आहे ना, कमीत कमी 50-60 वाहनं रांगेत असतील. म्हणजे खूप हाल होत आहेत. आणि डिझेल तर काय भेटतच नाही आहे. काल मला फक्त आम्हाला 1000 रुपयाचं डिझेल भेटलं आणि आत्ता टू व्हीलरमध्ये पेट्रोल भरायला गेलो तर 500 रुपयाचं भेटलं. लिमिटच आहे, लिमिट पडलेलं आहे. त्याच्यामुळे गाड्या जरा बाहेर जाणं जरा टाळा. जास्त करून बाहेर फिरायला जात असेल तर टाळा, कारण ह्याच्या पुढे बहुतेक कशा प्रकारे काय सिच्युएशन येईल काय सांगू शकत नाही. आणि आता उन्हाचा त्रास आहे ना, खूपच व्हायला लागला आहे. बाईकवरती बसताना पण चटके बसत आहेत. त्यामुळे आधी बाईकला सीट कवर लावून घेतलं आणि नेमकं बाईकच्या कलरचं मॅचिंगचं कवर मिळालं, त्यामुळे बरं झालं. पटापट कवर लावून घेतलं आणि दिसायला पण छान दिसत होतं. तिथून निघालो घरी, पण मध्येच आपणाला आपली मावशी आंबे विकताना दिसली. आणि आता शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे लहान मुलांनी पण स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. करवंद, जांभळं आणि फणसाचे गरे विकताना दिसत होती. आणि हीच तर सुरुवात आहे, कारण याच्यातूनच भविष्यात एखादा व्यावसायिक उभा राहू शकतो. सहमत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. जोराची भूक लागली होती, त्यामुळे पटापट घरी जायची घाईसुद्धा झाली होती. आणि गावात एंट्री केल्यावर सर्व झाडाच्या सावलीने आपलं स्वागत केलं होतं. थोडंसं बरं वाटलं. जेवण वगैरे झालं, थोडासा आराम केला आणि बाहेर आलो तर सर्व मंडळी फणस खायला बसली होती. चारी बाजूने त्या फणसाला संपवायला सुरुवात झाली होती. सर्वांना बाजूला केलं आणि आता बारी होती माझी. सोबतीला शिवम पण होता. गरा एकदम गोड होता, त्यामुळे जेवढे होते तेवढे गरे पोटाच्या एका कोपऱ्यात ठेवले आणि पोटाला मात्र तृप्त केलं. आईचं मात्र एका साईडला काजू सोलायचं काम चालू होतं आणि संध्याकाळी खायला मिळाल्या होत्या गरमागरम शेंगा. आणि बघितलं तर रात्रीच्या भाजीसाठी ओल्या काजू कापण्याचं कामसुद्धा चालू होतं. आता पप्पांना दुकानातून घेऊन यायची वेळ झाली होती, त्यामुळे संध्याकाळी गारगार हवा घेत निघालो दुकानात. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते. जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात